शासकीय सेवेतील प्रारंभिक चौकशी आणि त्यात होणाऱ्या विलंबावर प्रकाश टाकणारा हा आपला आजचा आढावा आहे. ही प्रारंभिक चौकशी शासकीय सेवेत पारदर्शकता आणि शिस्त टिकवण्यासाठीची अगदी पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी असते. ही चौकशी म्हणजे एखादा भक्कम इमारतीचे पायासारखी आहे. जर पायाच रखडला ना तर पूर्ण शिस्तभंगाची कारवाई अक्षरशः कोसळून पडते. दुसरं म्हणजे या प्रक्रियेत वेळेला प्रचंड महत्त्व आहे. विभागीय चौकशी नियमपुस्तिका 1991 नुसार कोणतीही प्रारंभिक चौकशी 2 महिन्यांच्या आत पूर्ण होणं पूर्णपणे बंधनकारक आहे. जेव्हा कोणत्याही कारणाने या प्रक्रियेला उशीर होतो तेव्हा साहजिकच दोषारोपण पत्र द्यायलाही विलंब होतो. जर या विलंबाच्या काळात तो कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर निवृत्तीनंतर त्याला कोणतीही शिक्षा देता येत नाही. म्हणजेच हा प्रक्रियेतील विलंब ही केवळ एखादी साधी प्रशासकीय चूक नाहीये, तर दोषी कर्मचाऱ्यांसाठी चक्क एक सुरक्षित सुटकाच आहे. थोडक्यात सांगायचं तर आपली प्रशासकीय व्यवस्था कार्यक्षम ठेवायची असेल तर ही चौकशीची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणं हीच खरी गुरुकिल्ली आहे. जेव्हा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येतात तेव्हा थेट कारवाई करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेणं आणि भक्कम पुरावे गोळा करणं अत्यंत आवश्यक असतं. तर विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991च्या परिच्छेद 1.2 नुसार हा एक अत्यंत स्पष्ट नियम आहे. कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर अन्याय होऊ नये आणि प्रशासकीय कारवाईला योग्य तो कायदेशीर आधार मिळावा यासाठी ही प्राथमिक चौकशी पूर्णपणे बंधनकारक आहे. ज्या क्षणी तपास करण्याचा निर्णय घेतला जातो अगदी त्याच तारखेपासून या 2 महिन्यांची उलटगिणती सुरू होते. या 60 दिवसांच्या आत प्राथमिक चौकशीचा अहवाल आवश्यक त्या पुराव्यांसह सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर होणं अपेक्षित असतं. यातूनच आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे वळतोय, चौकशीमध्ये होणारा विलंब आणि त्याचे प्रशासनावर होणारे गंभीर परिणाम. व्यवहारात नेहमीच या 2 महिन्यांच्या कालमर्यादेचं पालन होतं असं नाही. इथे आपण 2 अगदी परस्पर विरोधी परिस्थिती पाहू शकतो. एकीकडे जर कारवाई जलद झाली आणि चौकशी ठरल्याप्रमाणे 2 महिन्यात पूर्ण झाली तर चुका किंवा अफरातफर करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित होते आणि प्रशासकीय उत्तरदायित्व अबाधित राहतं. पण दुसरीकडे एक अत्यंत विदारक वास्तव आहे. जेव्हा हा तपास रेंगाळतो तेव्हा बऱ्याच प्रकरणांमध्ये विभागीय चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच संबंधित कर्मचारी एकतर सेवेतून निवृत्त होतात किंवा दुर्दैवाने मरण पावतात. या विलंबाचा सर्वात भयंकर परिणाम म्हणजे जे खरोखरच कसूरदार आहेत ते शिक्षेतून सहज सुटतात. यासाठी आपण तिसऱ्या भागात मुदतवाढीची प्रशासकीय कार्यपद्धती समजून घेणार आहोत. काही प्रकरणांची गुंतागुंत खरोखरच जास्त असू शकते. अशा विशेष कारणांमुळे 2 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागणं अगदी स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ असा नाही की अधिकाऱ्याने स्वतःच्या मनाने चौकशी प्रलंबित ठेवावी. 1973च्या परिपत्रकानुसार यासाठी एक अतिशय स्पष्ट पद्धत ठरलेली आहे. पहिली पायरी, मुदतवाढ हवी असल्यास तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने आपल्या विभाग प्रमुखाकडे विलंबाची सविस्तर कारणं लेखी स्वरूपात सादर केली पाहिजेत. दुसरी पायरी, विभाग प्रमुखाने त्या कारणांची योग्य ती शहानिशा करणे. आणि जर ती कारणं पटली तरच तिसरी आणि अंतिम पायरी येते. ती म्हणजे विभाग प्रमुखाने शासनाच्या प्रशासकीय विभागाकडून अधिकृत मंजुरी मिळवणे. समजा तपास करणारा अधिकारी स्वतःच विभाग प्रमुख असेल तर त्यांनी थेट शासनाला कळवणं गरजेचं आहे. मुदतवाढ ही अशीच गृहीत धरता येत नाही. त्यासाठी वरिष्ठांची पूर्वपरवानगी आणि ठोस कारणं आवश्यकच आहेत. आता इथे एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. 2 महिन्यांची एवढी स्पष्ट मुदत आहे, मुदतवाढीसाठी एवढी पारदर्शक कार्यपद्धती आहे, तरीही प्रत्यक्ष कामकाजात हा विलंब सातत्याने का होतो? याचीच कारणे शोधण्यासाठी आपण चौथ्या भागात वळतोय, जिथे आपण विलंबाची मुख्य प्रशासकीय आणि संस्थात्मक कारणे पाहणार आहोत. या विलंबाचे कारण आपण 2 भागांत विभागू शकतो. पहिली आहेत प्रशासकीय कारणं. यातली सर्वात मोठी अडचण म्हणजे प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रशासनात कोणतीही स्वतंत्र यंत्रणाच अस्तित्वात नाहीये. अधिकाऱ्यांवर हे एक अतिरिक्त काम म्हणून थोपवलं जातं. आधीच असलेल्या कामाच्या व्यापामुळे या चौकशीला दुय्यम स्थान मिळतं. दुसरे एक अत्यंत महत्त्वाचं आणि तांत्रिक कारण म्हणजे बऱ्याचदा तक्रार अर्ज किंवा चौकशीची प्रकरणे विशिष्ट अधिकाऱ्याच्या नावाने दिली जातात. जर त्या अधिकाऱ्याची अचानक बदली झाली, नवीन येणारा अधिकारी लगेच ते काम हाती घेत नाही आणि प्रक्रियेत मोठा खंड पडतो. जर हीच प्रकरणे अधिकाऱ्याच्या नावाऐवजी पदाच्या नावाने दिली गेली तर हा घोळ नक्कीच टाळता येऊ शकतो. पण फक्त प्रशासकीय कारणेच नाहीत. 5व्या आणि शेवटच्या भागात आपण या प्रक्रियेतील मानवी पैलू आणि मानसिक कारणे समजून घेणार आहोत. प्रशासकीय अडचणीं इतकीच महत्त्वाची आहेत ती अधिकाऱ्यांची मानसिक कारणं. बऱ्याच अधिकाऱ्यांना प्राथमिक चौकशीची योग्य आणि तांत्रिक कार्यप्रणाली नेमकी काय असते हेच पूर्णपणे माहीत नसतं. वरिष्ठांना विचारण्यात त्यांना कुठेतरी कमीपणा वाटतो.
तसंच चौकशीचं काम हे मुळातच अतिशय संवेदनशील आणि अप्रिय स्वरूपाचं असतं. उगाचच साहूकांचा किंवा इतरांचा वाईटपणा कशाला घ्या असा विचार करून हे काम टाळण्याकडे कल असतो. आणि यातली सर्वात मोठी भीती असते ती सूड भावनेची. चौकशी अंती जर एखाद्या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली तर तो कर्मचारी सूड भावनेने आपल्यावरच उलट तक्रारी करेल आणि आपल्याला नाहक अडचणीत आणेल अशी एक मोठी धास्ती अधिकाऱ्यांच्या मनात असते. आणि याच मानसिक कोंडीमुळे चौकशीची फाईल महिनोन्महिने धूळ खात पडून राहते. आजच्या या विश्लेषणात आपण नियम, मुदतवाढीची कार्यपद्धती आणि विलंबाची प्रशासकीय तसंच मानसिक कारणे अगदी सविस्तरपणे पाहिली. पण या सगळ्या चर्चेअंती एकच गोष्ट प्रकर्षाने समोर येते: उत्तरदायित्वाला झालेला विलंब हा खऱ्या अर्थाने न्याय नाकारण्यासारखाच आहे. या सत्राचा शेवट करताना आपण सर्वांनी एका प्रश्नावर गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. खरोखरच या संस्थात्मक त्रुटी आणि अधिकाऱ्यांच्या मनातील भीती कळत-नकळत दोषींना संरक्षण तर देत नाहीये ना? नियमांचं काटेकोर पालन आणि वेळेचं भान या दोन्हींची सांगड घातली तर आणि तरच प्रशासनातली पारदर्शकता टिकून राहील. हे विश्लेषण या प्रक्रियेला गती देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. धन्यवाद. ePrashikshण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.